मंडळी राम राम. अकोला जिल्ह्यातील माळेगाव बाजार या गावामध्ये दोन भाऊ एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगलं नियोजन करून दुग्ध व्यवसाय करत आहेत. संपूर्णपणे फॉगर लागलेले आहेत, फॅन सुद्धा लागलेले आहेत, खाली मीटिंग आहेत. हा दुग्ध व्यवसाय सुरुवात त्यांनी कशी केली, काय अडचणी आल्या, पूर्णपणे फार्मला त्यांना किती खर्च झाला, आज दूध ते कुठे विकतात, काय रूपाने विकतात, संपूर्ण मुलाखत, संपूर्ण माहिती आणि खुली चर्चा आज आपण करणार आहे. कारण सोबत आपले युवक शेतकरी आहेत, शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी हा दुग्ध व्यवसाय चालू केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. 2 दिवसाआड आपले संपूर्णपणे व्हिडिओ किंवा रोजचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला येत राहतील. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भाऊ राम राम. राम राम. आपला संपूर्ण परिचय, गाव, तालुका, जिल्हा आमच्या प्रेक्षकांना, आपल्या शेतकरी बांधवांना द्या. नमस्कार, मी अमराव बगाळे, माळेगाव बाजार आपला फार्म आहे. आणि हा म्हणजे खूप छोटा सेटअप होता. आधी आम्ही मोठा केला याला आणि लहानपणापासून समजा सुरुवात होती. पण काही अडचणीमुळे थोडा काही बंद आला समजा आधीपर्यंत. हे आता नवीन सुरुवात केली सध्या. अच्छा, दुग्ध व्यवसाय सुरुवात आपण कोण्या साली केली अंदाजे? 2020 मध्ये सुरू करला आहे. म्हणजे आज 6 वर्ष झाले. हा, 5 समजा 20 मध्ये सुरू असा केला होता की फक्त एक म्हैस आणि एक हॉस्टेन. हॉस्टेन गाय. हॉस्टेन गाय. बरं. हे आपल्याकडे माळेगावात सगळी पहिली गाय आली होती समजा तेव्हा आपल्या भागामध्ये. आपल्या भागामध्ये. बरं. तर म्हणजे सगळे लोक म्हणतात की फेल जाते वगैरे समजा. पण तिचं मेंटेनन्स एवढं भारी होतं तेव्हा की आम्ही एकदम तिथे खूप फुलासारखं वागलो. टेम्परेचर मेंटेन केलं, मेंटेन वगैरे करून सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित ठेवून दिल्या. मग आता आम्हाला याच्यात प्रॉफिट दिसलं. मग 2023 मध्ये आम्ही काय केलं, तर अजून म्हशी वाढवल्या. आता हे बांधकाम वगैरे केलं समजा आम्ही 3 वर्ष झाले याला. आणखी म्हशी वाढल्या याच्यात. आता सध्या आपल्याकडे 5 म्हशी आहेत, 2 एक हॉस्टेन, एक जर्सी. बाकी अजून काही चिल्ले बाल्ले बाहेर आहेत, बच्चे वगैरे. वगैरे. दुग्ध व्यवसायच करावा असं आपला मनामध्ये विचार काय आला, का बरं आला? कारण की आता थोडं शेतीमध्ये आपल्याला पीक वगैरे कमी होणार होते. त्यांना शेतीसाठी काही जोडधंदा लावा समजा काहीतरी, की आता आपण बी युवक मंडळी काय करावा. त्यासाठी मग आम्ही हा निर्णय चॉईस केला होता, दुग्ध व्यवसाय. कारण की घरी चारावर भरपूर होता, त्या कारणामुळे आपण विकून टाकत जाऊ. अच्छा, आपल्याच घरी मिळालं, आपण सुरुवात करा नवीन. बरं, घरी समजा तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा आहे, ज्यावेळेस घरी तुम्ही संकल्पना मांडली तर घरी काय रिएक्शन होतं, काय असं चर्चा आली वा करायचं की नाही करायचं? तुम्हाला जमणार की दोघांना वगैरे, पुढे कसं होईल, मग पुढे फेल गेले तर मेहनत खूप आहे. आता मेहनत केल्याशिवाय पर्यायच नाही ना सध्याच्या जमान्यात. तुम्ही दोघं भाऊ, म्हणजे हा जो व्यवसाय आहे हा सख्खे दोघं भाऊ आहेत आणि दोघं भाऊ मिळून हा व्यवसाय चालू केलेला आहे. तुम्ही संपूर्णपणे घरच्यांना आपलं मत पटवून सांगितलं, नंतर व्यवसाय चालू केला. अगोदर एक म्हैसन याच्याच होती फक्त. नंतर मग हे जेवढे तुमच्या म्हशी आहेत ते वनटे मानले की धीरे धीरे आणलं ना. कारण की एक वर्ष 2 दुग्ध व्यवसाय मधलाच पैसा त्यातलाच पैसा आपण इन्व्हेस्ट केला. आपण गुंतवला, वरून पैसा घेतलाच नाही. वरून पैसा नंतर. बरं, आता हे जे शेड बांधलेलं आहे हे किती बाय किती आहे? हे आपलं शेड आहे 15 बाय 65 फुटाचं. 15 फूट असं आहे आणि 65 असं आहे. 65 लंबा आहे. अंदाजी खर्च किती आला आणि किती वर्ष अगोदर बांधलंय? याला अंदाजे खर्च आला मिनिमम 6 ते 7 लाख रुपये. बरं. आणि याला बांधून झालं सध्या 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे 22 मध्ये झालं काय काम? 22 मध्ये काम झालं. कारण की पहिले थोडंसं असं ठेव होतं ना, माणसं पहिले खोपडं काढलं होतं त्यात, म्हणजे मग हे होत जाय, व्यवस्थित होत जाय. तर आता हे जे आपण फॉगर लावलेली आहे, या फॉगरची सिस्टीम चालते कशी? सिस्टीम अशी याची की हे जे फॉगर आहे हे सध्या आता आपलं 15 सेकंद बंद आहे. 15 सेकंद बंद राहते. 25 सेकंद चालू राहते. 25 सेकंद चालू राहते, सुरू राहते. मग याला पाण्यासाठी आपण काय नियोजन करता? आता पाण्यासाठी जी मशीन आहे एक, आणि तिथं टाकी भरली आपण यासाठी. टाकी भरलेली आहे. म्हणजे हे काय होते, म्हणजे फॉगर पाणी दिवसभर चालते आणि थंडावा सुरू ठेवते याच्यात. थंडावा कायम राहते, मेंटेन राहते. एवढ्यानं काय होते, म्हशी रवण चांगली करतात. त्याच्यानंतर बागल रवण म्हणजे बागल चांगली करतात म्हशी. आणि फॅट दिसणे चांगला लागतो दुधाचा आपल्या, त्यासाठी फॉगर. आणि हे फॅन वगैरे 24 तास सुरू राहते. 24 तास. मग बिल आपलं जास्त असेल कसं? बिल आपल्यासाठी आपल्याला बिल आलं तिथं 10 ते 11 हजार रुपये का महिन्याचं बिल आलं महिन्याचं. आपण काय केलं, सोलर घेऊन घेतला. मग याच्यावर सोलर लावलेलं आहे. अरे वा, म्हणजे सोलर सिस्टीम सुद्धा वर लावलेली टीनावर. मग त्याचा काय फायदा आला आपल्याला? बिल एकदम बिल 0 डायरेक्ट. अच्छा, म्हणजे मग कंटिन्यू सुरुवात. म्हणजे व्यवसाय करायचा आहे, जिद्द मनाशी बाळगली, संपूर्णपणे खर्च केला, गोठा बांधला, फॉगर लावले, फॅन आहेत आणि बिल जास्त येऊ लागलं म्हणून सोलर सिस्टीम लावली. किती किलोची आहे सोलर सिस्टीम? ते 7 किलोची. 7 किलो. बाजूला त्यांचं घर आहे, घर आणि गोठा संपूर्ण चालते. पुढचं दुग्ध व्यवसायामध्ये तुमचं काय भविष्य आहे? तुम्हाला पुढे काय प्लॅन करायचं आहे? आता आम्हाला प्लॅनिंग असं आहे की हा जो वरचा फार्म आहे हा पूर्ण फार्म एक 10 म्हशीनं पॅक दुधासाठी समोर उभून काढायचं आहे. समोर 10 म्हशी स्पेशल याच्यासाठी गाबाचे 10 म्हशी राहणार आहेत. दामन राहतील स्पेशल.
म्हणजे टप्पे करायचो, टप्पा हा, करायचा. टप्पा यांचं करायचा. नियोजन वेगळं, त्यांचं नियोजन वेगळं. वेगळं शेड्यूल बंद नाही पडलं पाहिजे, 12 महिने चालवलं पाहिजे शेड्यूल. बरं, म्हणजे तुमचा जो हा व्यवसाय आहे, हा पैसे तुम्हाला देऊ राहिला. हो. आणि रोजचं किती लिटर दूध सध्या चाललं? सध्या आपलं सकाळचं कलेक्शन होऊन राहिलं 30 लिटर समजा, 30 लिटर. सकाळचं. हा, आणि संध्याकाळचं झालं 25 लिटर. 25. कारण की 1-2 समजा म्हशी जे आहेत ते एक टाइम राहिले आमच्या आल्या सध्या उन्हाळ्यात ना बरं, गावाला समजा. 55 लिटर दुधाचं हा, सध्या आहे. आणि दूध विक्री कुठे आहे? दूध आम्ही टाकतो मदर डेअरीवर आणि काही गावात उकळ्यात समजा. मदर डेअरी आणि काही उकळ आहे. काय लागते फॅट? ह्या तरी आम्हाला लागते याचा 70-72 रुपये. 70 रुपये लिटर समजा सरासरी आहे का? 70 रुपये, हो सरासरी. आता या म्हशीचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नियोजन कसं असते? सकाळी पहाटे 5 वाजता फार्मवर येतो आम्ही. हा, फार्मवर आलो, गोठा पार्टी 5 वाजता. हा पहाटे 5 वाजता फार्मवर आले, गोठा साफ करून टाकला, एक जरा टाकून दिला. सकाळी एका जनावराला 3 किलो टाकायचं असते आपल्याला. अलप पहिले अलप मध्ये काय? अलग मध्ये मक्का चुरी ढेप मक्का चुरी आणि ढेप ढेप दोन्ही आयटम. दोन्ही आयटम बरं, ते ओलं करून ओलं करून ते तुमच्या समोर सध्या ठेवल्यात उरल्यात. हा एका म्हशीला 3 किलो सकाळचा हा, आणि एक डालकी कुटार अलप झाल्यानंतर. अलग झाल्यानंतर बरं, नंतर पाणी बस वगैरे नंतर पाणी 9 वाजता पाणी पाजायचं. नंतर इकडे आतमध्ये कोणी यायचंच नाही किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत. नंतर काहीच नाही. काहीच नाही. बढिया. त्याला पाणी पाजून टाकाय 4 वाजेपर्यंत. अंदर कोणी यायचंच नाही हा अजिबात. अंदर समजा जो कोणी आला ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये फोटो वगैरे सगळे येतात. हा हा, की अंदर आला म्हणजे विषय असा आहे की हे जे म्हशी उठल्या आहे ह्या रवंत करत नाहीत, मग बसायला पाहिजे ते. बसलेलाच पाहिजे. बरं, यांना जितका आराम सांगतो इतकं चांगलं आहे याच्यासाठी. म्हणजे आपली मग परत प्रक्रिया सुरू होते दुपारी 4 4 वाजता. वाजता सुरू होऊन झाले. मग 4 वाजता तुम्ही काय करता? 4 वाजता परत मग आपलं शेण काढणं, फार्मवर म्हशीला पाणी पाजणं, सगळ्यांना होत आहे वगैरे, सगळ्यांना होत वगैरे आहे. मग जागेवर पाणी व्यवस्था केलेली आहे. जागेवर पाणी व्यवस्था. दाखवा एक मिनिट. एक मशीन वगैरे सुरू करून टाकली डायरेक्ट हातात पाणी जागेवर हातात दोघांना पाणी येऊन जाते डायरेक्ट. पाण्याची व्यवस्था जागेवरती केलेली आहे. बाजूनं स्कूटर आहे, स्कूटर खा, रवंत करा आणि पाणी वगैरे प्या. चला चालता बोलू इकडे. हे संपूर्णपणे असं मॅनेजमेंट आहे. संपूर्ण तर मॅनेज. आता जर आपण पाहिलं तर या 3 ते 4 वर्षामध्ये जवळपास किती लाख रुपयाची कमाई अंदाजी आपण या फार्मच्या वर्षावर केलेली आहे? आम्ही वर्षाकाठी समजा 1 ते 1.5 लाखाचं शेणखत विकतो. मग शेणखत विकतास 1 लाख देतात. हा. 1 लाख. 1 पण संपूर्णपणे आपले जे कुटार आहे ते त्या खर्च निघते कुटारच्या वर्षात. कुटाराचा खर्च पुरा शेणखतावर भागून जाते. कारण की आता आम्ही ना सध्या यावर्षी 1,35,000 आमचा हिशोब आला कुटाराचा पुरा. 1,35,000 फक्त कुटार भरलेला आहे. कुटार भरलेला आहे यावेळेस. आणि नंतरचा इन्कम नंतर इन्कम आमचा आता सध्या कलेक्शनवर डिफरन्स राहते. आपल्याकडे ना म्हशी किती आहे, आपलं किती चाललं, कमी जास्त होत राहते. कमी जास्त होत राहते. एकदम एकसारखं चालू राहत नाही. कारण की काही जनतात वगैरे म्हशी. अरे संपूर्णपणे हे जे म्हशी जात आहे हे जातीवर कुठले काम करता? या इकडे आपण जास्तीत जास्त टिप मारतो तर मालवावर. मालवा. आपल्याकडे 4 मालवा आहेत. एक हरियाणा पॅटर्न आहे. हे मालवा हा, आणि हे मुरा. हे मालवा आहे. हे मालवा आहे. तिकडून फक्त 2 मुर्राचे आहेत. हे 3 मालवा आहेत समजा मग. हा, बरं, म्हणजे मालवा आणि मुरा कंबाईन आहे. कंबाईन आहेत. आणि या 2 मध्ये चांगलं फॅट कोणाला लागते? आपल्या मालवामध्ये मालवाचं फॅट चांगला लागते. मालवा मुरामध्ये दोन्ही चांगला फॅट लागते. हरियाणा जे आपल्या नवीन आपल्याकडे आणून पाहिले हरियाणा मी बरं. हरियाणा फेल गेली होती आपल्या इकडे. आणि खाली हे जे मीटिंग टाकलेलं आहे आपण याचं काय वैशिष्ट्य आहे मीटिंगचं? याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सध्या बघू शकता गाय बसलेली आहे खाली. दाखवा त्यांना गाय. हा, ही गाय अशी बसलेली आहे. गाय जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत उठत नाही. म्हणजे निवांत कारण की बसते. निवांत बसते खाली. पळक राहत नाही. आणि याच्यात मस्टडी व्हायची शक्यता फार कमी आहे meeting मध्ये. मीटिंग मध्ये. बरोबर कारण की याच्यावर किटाणू जास्त राहतात ना, तो पण पाणी मारतो याच्यावर निघून जात सगळं. बरोबर. असं आहे. असं पद्धतीनं फार्मचं नियोजन आहे. आता गोचिड, पिसवा, गोमाशे असतात फार्म आहे तुमच्या. असं. तर हे ते खाण्यासाठी तुम्ही काय नियोजन करता? ते आम्ही याच्यावर हे जे आपलं फवारणी असते की नाही, आम्ही काय करतो पाणी मारून टाकतो direct. म्हणजे बाहेर कोंबड्या पण दिसू राहिल्या हा, म्हणून कोंबड्या पण आहेत ना. कोंबड्या पण या फार्मचा भाग आहे काय? हो. बरं. या बाहेर. बाहेर कोंबड्या पण त्या ठिकाणी आहेत. म्हणजे गोचिड, गोमासे, पिसवा सगळं संपूर्णपणे फ्रेश एकदम. कोंबड्या जे आहेत ते खाऊन टाकतात. इथं पूर्णपणे चाऱ्याचा ढीग मारलेला आहे. डिग मारला. 1,30,000 रुपयाचा चारा आज रोजी भाऊन भरलेला आहे. आणि बाजूनच चारा व्यवस्थापन आहे. आता हे चारा व्यवस्थापन म्हणजे काय केलेलं आहे आपण? हे सध्या आपण ते नेपर घास येते ना ते लावलंय. या साईडला नेपेर आलेला आहे. नेपियर लावलेलं आहे. बरोबर. नेपियर आमचे मित्र आहे हिंगणीला, त्यांना आणलं होते. त्यांना नेपियर दिलं होतं आपल्याला. बरोबर. दुसरा विषय म्हणजे तिकडे पहा, आपले जे तरुण शेतकरी आहेत. आता तुम्ही तुमचं वय किती असेल? सध्या माझं 25 आहे. 25व्या वर्षी युवक शेतकरी 5 ते 6 लाख रुपयाचा गोठा बांधलेला आहे. संपूर्ण नियोजन आहे. आणि शेतीला जोड व्यवसाय उत्तम प्रकारे दुग्ध व्यवसाय चालू आहे. आता बाकीचे आपले मित्रपरिवार शेतकरी ज्याच्यावर शेती आहे ते पुन्हा मुंबई नाशिक सारख्या ठिकाणी नोकरी जाऊन नोकरी करतात. तर तुमचा त्यांना सल्ला काय असेल की त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे पुढच्या भविष्यात? त्यांनी पण असं छोटं पण नियोजन केलं पाहिजे. लहानपणापासून सुरुवात केली पाहिजे. एकदम असं जास्त मोठं जर नवीन शेतकरी काय करतात, नवीन एकदम जास्त खर्च लावून एकखट्ट्यात लावून टाकते. एकट्ट्या म्हशी घेऊन मग ते फेल होतात. बरोबर आहे.
कधी माणसाने एक एक म्हैस जर आणली आपण त्यात अनुभव पण येते आणि सुरुवात पण चांगली होते. बरोबर. आपला एक वेळ परिचय आणि फोन नंबर देऊन द्या, म्हणजे कोणाचा काही प्रश्न असतील तर तुम्हाला विचारू शकतात. नमस्कार, माझं नाव अनुराग बगाळे, मी माळेगाव बाजारचा शेतकरी. माझं नंबर आहे 9356 823 609. कोणास अडचण आल्यास तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर अशा पद्धतीनं आपण संपूर्णपणे हा जो फार्म आहे याचं मुलाखत घेतलेली आहे. शेतीला जोडव्यवसाय का बरं महत्त्वाचा आहे, तर यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जवळपास हे जो आपला दौरा हा प्रवास आहे हा यासाठी सुरू आहे की शेतकऱ्यांचे प्रेरणादायी मुलाखती असो, शेतीला जोड व्यवसाय असो, हे दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून बाकीच्या कास्तकारांनी शेतकऱ्यांनी ते पाहावे व त्यांच्या वावरामध्ये त्यांनी ते प्रयोग करावे व शेतीला जोड व्यवसाय चालू करावा. हे नवीन हा प्रवास जो आहे हा आता जवळपास सुरू होणार आहे. मग तुम्ही सोबत राहा आणि चला सबस्क्राईब करून ठेवा. रोजचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबत आहे, इथं परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. जय जवान, जय किसान. जय किसान.